कथित मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या केजरीवाल यांना 15 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी, तर केजरीवालांना तिहार जेलमध्ये नेलं जाण्याची शक्यता। गेल्या 10 वर्षात झालं हा ट्रेलर आहे। पुढील काळात अनेक बदल करणार, भारतीय अर्थव्यवस्था नवे रेकॉर्ड्स करणार, आरबीआयच्या कार्यक्रमात मोदींनी व्यक्त केला विश्वास। महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र जवळपास निश्चित। भाजपचा मोठा भाऊ आणि 28 जागा लढवणार, तर धाराशिव आणि नाशिक अजितदादांकडे, तसंच ठाणे संभाजीनगर शिंदेंकडे जाण्याची शक्यता। आरोग्य खात्यात 6,500 कोटींचा घोटाळा, रोहित पवारांकडून घोटाळ्याची फाईल उघड, तर पत्रकार परिषदेत खेकडा दाखवत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांवर निशाणा। एकनाथ खडसे काल रात्री अचानक दिल्लीकडे रवाना झाले आणि शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती। खडसेंच्या दिल्लीवारीमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुद्धा उधाण। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टाकडून आपल्याला क्लीन चिट, कुणाच्या आरोपांना उत्तर देणार नाही, छगन भुजबळांचं अंजली दमानियांवर निशाणा। नवनीत राणांच्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रावर आज निकाल येण्याची शक्यता। राणांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास लोकसभा उमेदवारीवरही संकट येणार। रासपचे महादेव जानकर आज परभणीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित राहण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टानं असंवैधानिक ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक रोखे छापल्याचं उघड। निवडणूक रोख्यांसाठी जनतेचे 13,98,00,000 वापरल्याची माहिती।